नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 11 पासून क्वेश्चन नंबर 20 पर्यंत। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या क्वेश्चन नंबर 11 ला। क्वेश्चन नंबर 11 आहे, इफ द नंबर 93,436 द डिजिट्स ॲट 100 प्लेस अँड 10th प्लेस are interchanged, then the original number is ... the new number. ओके, ऑप्शन काय दिले, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इक्वल टू, कॅन नॉट बी डिटरमाइन। म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय सांगितलेला आहे त्यांनी, तर हा जो एक नंबर दिलेला आहे, गिवन नंबर आहे, त्या नंबर्समधले 100 प्लेसचा डिजिट, 100 प्लेसच्या नंबरची डिजिट आणि 10,000 प्लेसचा जो डिजिट आहे म्हणजे हा आणि 100 प्लेसचा डिजिट, ह्या दोघं डिजिट्सची इंटरचेंज करायची, प्लेस चेंज करायची आहे। आणि मग जो नवीन नंबर तयार होईल तर तो नवीन नंबर आणि ओरिजिनल नंबर यांच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे, जसं की ओरिजिनल नंबर हा ग्रेटर दॅन न्यू नंबर आहे की ओरिजिनल नंबर हा स्मॉलर दॅन न्यू नंबर आहे, ते आता आपण चेक करूया। बघा आपल्याला गिवन नंबर काय आहे दिलेला, गिवन नंबर आहे आपला 93,436 आणि आता ह्या नंबरची काय सांगितलेली आहे, द डिजिट ॲट 100 प्लेस अँड 10,000 प्लेस। आता मी यांना प्लेस देऊन टाकते, 1s, 10s, 100, 1000 अँड 10,000। तर आपल्याला 100 प्लेस आणि 10,000 प्लेस म्हणजे 100 प्लेस आणि 10,000 प्लेस ह्या दोघं डिजिट्सला इंटरचेंज करायचं आहे। ह्या दोघं डिजिट्सला इंटरचेंज केला तर आपल्याला एक न्यू नंबर मिळेल। तर तो न्यू नंबर काय मिळेल बघा, आता 4 हा डिजिट आपल्याला 10,000 प्लेसला ठेवायचा आहे, 4, 3 ॲज इट इज, 9 हा डिजिट आपल्याला 100 प्लेसला इंटरचेंज करायचा आहे आणि 36 ॲज इट इज। आपला नवीन नंबर काय तयार झाला, 43,936। आता आपला जो पूर्वीचा गिवन नंबर आहे तो काय, 93,436 आणि 43,936, याच्यामध्ये काय रिलेशन येईल, तर ओरिजिनल नंबर जो आहे तो न्यू नंबरपेक्षा ग्रेटर दॅन आहे। कोणतं साइन येईल, ग्रेटर दॅनचं साइन येईल। ऑप्शन ए इज करेक्ट। 93 हा मोठा आहे ना 43 पेक्षा, म्हणून काय येईल याच्यामध्ये, 93,436 इज ग्रेटर दॅन 43,936। ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन। देन क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट। ओके, या ठिकाणी पहा आपल्याला 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, तर त्याच्यातलं इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारले त्यांनी आपल्याला। तर बघा ऑप्शन ए चेक करूया, 93,421 इज रिटन ॲज 93,421, हे स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे। 69,425 इज सेम ॲज, आता या ठिकाणी या नंबरला एक्सपांड केलेलं आहे, 60 हा कोणत्या प्लेसला आहे, 10,000 प्लेसला आहे म्हणून 60,000, 9 हा 1000 प्लेसला आहे म्हणून प्लस 900, 4 हा 100 प्लेसला आहे म्हणून 400, 2 हा डिजिट 10th प्लेसला आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू येईल 20 आणि 5 हा युनिट प्लेसला आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 5। तर हे देखील स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे। आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचे आहे। ऑप्शन सी बघा, द प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन अ नंबर इज ऑलवेज सेम। नाही, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही दिलेल्या नंबरमधले त्यांची जी प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही कधीच सेम नसते। प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही डिफरंट असते। फेस व्हॅल्यू म्हणजे तो स्वतः नंबर, म्हणजे आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की 5 आहे, हा 2 आहे, हा 1 आहे, त्याला काहीतरी आयडेंटिटी
दिलेली आहे, त्याला नेमिंग वर्ड दिलेलं आहे, त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे तो ज्या प्लेसवर आहे, मग प्रत्येक डिजिटची प्लेस ही चेंज होत जाते. जर सपोज 1 प्लेसला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू 1 असते. जर सपोज 10 प्लेसला असेल एखादा डिजिट, तर तो डिजिट 10 प्लेसला, मीन्स आता सपोज 2 हा डिजिट 10 प्लेसला आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू 20 येईल आणि फेस व्हॅल्यू 2च येईल. आपण 2ला कधीच 1 किंवा 5 असं काही दुसरं म्हणू नाही शकत ना. त्याची आयडेंटिटी दिलेली आहे, त्याला आपण एक नेमिंग वर्ड दिलेलं आहे पर्टिक्युलर. म्हणून प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही प्रत्येक डिजिटची नंबरमधली सेम नसते. हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी, इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. कंपेअर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला रोमन न्यूमरल दिलेले आहेत, तर याला अगोदर आपण नंबर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया आणि मग त्यांच्यामध्ये रिलेशन काय येईल ते चेक करूया. ओके, तर या ठिकाणी पहिला नंबर दिलेला, रोमन नंबर दिलेला आहे DCCCIX आणि दुसरा नंबर दिलेला आहे DCCCXI. D मीन्स 500, C मीन्स 100. आता 3 C दिले म्हणजे किती येईल या ठिकाणी 300 प्लस X मीन्स 10 आणि I मीन्स 1. तर हा जो X आहे बिगर नंबर आहे, बिगर नंबरच्या लेफ्टला स्मॉलर नंबर आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस आपण काय करतो, बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करतो. म्हणजे 10 - 1 किती येईल 9. हा नंबर काय तयार झाला 500 + 300 + 9, तर 809. आता ह्या नंबरला आपण रोमन नंबरमध्ये कन्वर्ट करू, न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. रोमन नंबर दिलेला आहे. D मीन्स 500 प्लस C मीन्स 100. 3 C दिलेले आहेत म्हणजे किती येतील ते 300 प्लस, आता या ठिकाणी बघा X मीन्स 10 आणि I मीन्स 1 असतो. हा X बिगर नंबर आहे, बिगर नंबरच्या राईट साईडला स्मॉलर नंबर आहे. अशा कंडिशनमध्ये काय करतो आपण, बिगर नंबरमध्ये स्मॉलर नंबर ॲड करतो. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल 10 + 1. 10 + 1 काय होईल 11. या ठिकाणी नंबर काय तयार झाला बघा 811. आता या नंबरमध्ये रिलेशन काय येईल बघा 809 स्मॉलर दॅन 811. या ठिकाणी साईन कुठलं येईल, ऑप्शन ए लेस दॅन साईन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 14. 47,860 become 48,000 when rounded off to the nearest. ओके, हा आपल्याला ओरिजिनल नंबर दिलेला आहे आणि ह्या नंबरचा आपल्याला राऊंड ऑफ काढायचा आहे. त्यांनी आपल्याला राऊंड ऑफ काढून दिलेला आहे, त्याचा राऊंड ऑफ 48,000 आहे असं सांगतायत. पण मग ह्या नंबरच्या कोणत्या नियरेस्ट व्हॅल्यू घेतली तर आपल्याला 48,000 हा राऊंड ऑफ नंबर मिळेल, तर ते चेक करायचं आपल्याला. आता आपण राऊंड ऑफ नंबर कसा काढतो, जर सपोज या ठिकाणी 47,000चं काय झालेलं आहे 48,000 झालेलं आहे. म्हणजे याची कोणती राऊंड ऑफ व्हॅल्यू बघितली आपण 1000 प्लेस बघितली. याच्या 1000 प्लेसला 1000 नियरेस्ट 1000 ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस आपण त्याची 100 प्लेस बघतो. 100 प्लेस जर 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर त्याची जे 1000 प्लेसमध्ये 1ने ॲड करतो. म्हणजे आता या ठिकाणी 100 प्लेस किती 8 आहे. 8 हा 5पेक्षा मोठा आहे म्हणून त्याच्या 1000 प्लेसमध्ये किती ॲड केला आपण 1ने ॲड झाला. म्हणजे किती झालं त्याचे ह्या नंबरची राऊंड ऑफ व्हॅल्यू किती झाली 48,000.
पण आपण त्याचा नियरेस्ट काय बघितला 1000, म्हणून त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये तेच विचारलेलं आहे की हा गिवन नंबर आहे 47,860, त्याचा राऊंड ऑफ नंबर हा आहे, पण ह्या नंबरचा कोणता नियरेस्ट नंबर बघावं लागेल की तेव्हा ह्या नंबरची आपल्याला राऊंड ऑफ व्हॅल्यू 48,000 मिळेल. तर नियरेस्ट 1000 पाहावं लागेल आपल्याला, तेव्हा आपल्याला ह्या नंबरचा राऊंड ऑफ 48,000 मिळेल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आता आपल्याला 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते पाहायचं आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इन 2545 इज 20,000. आता या ठिकाणी बघा, हा जो नंबर दिलेला आहे हा काय 5 डिजिट नंबर आहे आणि हा नंबर काय 4 डिजिट नंबर आहे. ह्या नंबरमधल्या 2 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू विचारली आहे, तर याची प्लेस व्हॅल्यू किती येईल 2000 आली पाहिजे. त्यांनी काय देत आहेत ते, या नंबरची 2 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू 20,000 सांगतायत. हे ऑप्शन कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे, रॉंग आहे हे ऑप्शन. ऑप्शन बी चेक करूया, फेस व्हॅल्यू ऑफ 5 इन 63,540 इज 500. फेस व्हॅल्यू, आता कोणत्याही डिजिटची फेस व्हॅल्यू ही तोच डिजिट असतो. आता या ठिकाणी 5 ह्या डिजिटची फेस व्हॅल्यू काय येईल 5च येईल. त्यांनी 500 ही काय दिलेली आहे, प्लेस व्हॅल्यू दिली आहे. लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. फेस म्हणजे तो डिजिट आपण कोणत्या नावाने ओळखतो. 5ला आपण 5च म्हणतो. हा नंबर बघितला की आपण याला ओळखतो 4 आहे. हा नंबर बघितला की आपण याला ओळखतो की हा 3 हा नंबर आहे, 3 हा डिजिट आहे. तर त्यांची फेस व्हॅल्यू 5 ह्या डिजिटची फेस व्हॅल्यू काय येईल 5च येईल. हे ऑप्शन पण कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इन 78,486 इज 70,000. बघा, मी प्रत्येक डिजिटला त्यांची प्लेस देऊन टाकते, 1s, 10s, 100, 1000, 10,000. येस. आता या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू ऑफ 7ची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. 7ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 10,000. काय येईल त्याची प्लेस व्हॅल्यू 70,000. हे स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट ऑप्शन बघा, फेस व्हॅल्यू ऑफ 3 इन 2435 इज 300. आता 3 या डिजिटची फेस व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी. मी तुम्हाला ऑप्शन बी मध्ये पण सांगितलं, फेस व्हॅल्यू म्हणजे तो स्वतः नंबरच असतो. आता 3 या डिजिटची फेस व्हॅल्यू काय येईल 3च आली पाहिजे. त्यांनी काय दिली आहे 300. हे स्टेटमेंट पण कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये कोणतं स्टेटमेंट विचारलं आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट किंवा करेक्ट ऑप्शन. तर या ठिकाणी ऑप्शन सीचं जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर येणार आहे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 16, what could be the number on star Q so that the numbers on star are arranged in ascending order. आता या ठिकाणी आपल्याला काही स्टार दिलेले आहेत, त्या स्टार्सवरती नंबर्स दिलेले आहेत आणि ते जे नंबर्स आहेत ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे सांगितले आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे कसे नंबर्स, स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे, स्मॉलर नंबरकडून लार्ज किंवा बिगेस्ट नंबरकडे जायचं असतं. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे त्यांनी, व्हॉट कुड नॉट बी द नंबर ऑन स्टार क्यू. तर ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधला असा कोणता ऑप्शन आहे की जो क्यू स्टारमध्ये येणार नाही. ओके.
आता बघा पी ह्या स्टारवरती काय नंबर दिलेला आहे त्यांनी 3456 आणि आर ह्या स्टारवरती नंबर दिलेला आहे 3482. आता या दोघांच्या मध्ये असलेला नंबर हा क्यू ह्या स्टारवरती येईल, म्हणजे 3456 आणि 3482 या दोघं नंबरच्या मधला नंबर चेक करा. 3462 येस, हा दोघं नंबरच्या मधला नंबर आहे. हा ऑप्शन येईल या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरमध्ये. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की याच्यात कोणता नंबर येणार नाही. तर नेक्स्ट ऑप्शन चेक करूया आपण. 3500 हा 3482 पेक्षा कसा आहे, मोठा नंबर आहे. आपल्याला काय पाहिजे, स्मॉलर नंबर पाहिजे. 3482 पेक्षा स्मॉलर नंबर पाहिजे. तो नंबर क्यू या स्टारवरती येईल. 3500 हा नंबर कसा आहे, मोठा आहे 3482 पेक्षा, म्हणून हा ऑप्शन म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर यात येऊ शकणार नाही. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी तेच सांगितलं आहे, व्हॉट कुड नॉट बी द नंबर ऑन स्टार क्यू. क्यू या स्टारमध्ये कोणता नंबर येणार नाही, तर 3500 हा नंबर येणार नाही. या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल. चला ऑप्शन सी पण चेक करून पाहूया. बघा ऑप्शन सी काय दिले त्यांनी, 3476 पी आणि क्यू ह्या दोघांच्या मधला नंबर आहे. हा देखील नंबर क्यूच्या जागेवरती येऊ शकतो. त्यानंतर 3480 हा नंबर देखील 3482 पेक्षा कसा आहे, लहान आहे आणि 3456 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. तर हा देखील नंबर क्यूच्या प्लेसवरती येऊ शकतो. पण आपल्याला त्यांनी क्वेश्चन सांगितलेला आहे, व्हॉट कुड नॉट बी द नंबर ऑन स्टार क्यू. कोणता नंबर असा आहे की जो क्यू ह्या स्टारवरती येणार नाही. तर 3500 हा नंबर 3482 पेक्षा कसा आहे, बिगर असल्यामुळे हा नंबर या ठिकाणी येऊ शकणार नाही. म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला त्यांनी रोमन नंबर दिलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपण त्या रोमन नंबरला कन्वर्ट करून घेऊया आणि मग त्यातून चेक करूया की सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे. पहिला नंबर आहे DXLVII, त्यानंतर CDL, त्यानंतर CMXC आणि CMLXV. ओके, D मीन्स 500, XL मीन्स 50 आणि X मीन्स 10. बिगर नंबरच्या लेफ्ट साईडला स्मॉलर नंबर आहे, म्हणून काय करावं लागेल, बिग नंबरमधून स्मॉल नंबर मायनस करावं लागेल. तर या ठिकाणी काय येईल, 50 - 10 40. VII, V मीन्स 5, I मीन्स 1. हे 5च्या राईट साईडला स्मॉलर नंबर आहे. 5 हा बिगर नंबर आहे, त्याच्या बाजूला काय आहे, स्मॉलर नंबर 1 आहे. म्हणजे काय होईल, तो या नंबर 5 मध्ये हे पुढचे नंबर्स ॲड होतील. 5 + 1 6 + 1 7. काय नंबर तयार झाला, 547. CDL, C मीन्स 100, D मीन्स 500. आता 500च्या लेफ्टला स्मॉलर नंबर आहे, म्हणून हा काय होईल, सबस्ट्रॅक्ट होईल. 500 मधून 100 मायनस होईल, म्हणजे काय झाला, हा 400 प्लस L, L मीन्स 50. तर हा नंबर काय झाला, 450. CMXC, M मीन्स 1000, C मीन्स 100. M हा बिगर नंबर आहे, बिगर नंबरच्या लेफ्टला स्मॉलर नंबर आलेला आहे, म्हणून बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करते मी. 1000 - 100 900 प्लस XC, C मीन्स
100, x मीन्स 10. यात पण तेच बिगर नंबरच्या लेफ्टला स्मॉलर नंबर आहे म्हणून 100 मायनस 10 काय येईल 90. नंबर काय तयार झाला 990. CMLXV. M means 1000, C means 100. 1000 minus 100 900 plus LX. L means 50, X means 10. बिगर नंबरच्या राईट साईडला स्मॉलर नंबर आहे तर आता यात 50 मध्ये 10 काय होईल ॲड होईल म्हणजे हा काय झाला 60 प्लस V मीन्स 5. हा नंबर काय तयार झाला 965. तर बघा पहिला नंबर काय आहे आपला 547, सेकंड नंबर आहे 450, थर्ड नंबर आहे 990 आणि फोर्थ नंबर आहे 965. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर या ठिकाणी मोठा नंबर आहे 990 म्हणजे ऑप्शन सी. या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 18 बघा. क्वेश्चन नंबर 18 काय दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस रिप्रेझेंट 38,405. ओके या ठिकाणी आपल्याला 38,405 हा नंबर दिलेला आहे आणि हा नंबर आपल्याला अबॅकसमध्ये शो करायचा आहे तर ऑप्शन कोणता करेक्ट येईल ते चेक करूया आपण. बघा या ठिकाणी आपल्याला बीट्स दिलेले आहेत नंतर प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे. 10,000 मध्ये किती बीट्स आहेत 1 2 3 या ठिकाणी 3 बीट्स आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 बीट्स आहेत. 100 प्लेसला 4 बीट्स आहेत. 10s प्लेसला 2 बीट्स आहेत आणि 1s प्लेसला 5 बीट्स आहेत. आपल्याला नंबर काय पाहिजे आहे 38,405. ओके 10,000 प्लेसला 3 बीट्स आहेत. 1000 प्लेसला 8 बीट्स आहेत. 100 प्लेसला 4 बीट्स आहेत. 10s प्लेसला एकही बीट नाही म्हणून या ठिकाणी काय घेऊ आपण 0 आणि 1s प्लेसला 5 बीट्स आहेत. ऑप्शन सी चेक करूयात 3840 1 2 3 4 आहे. तर बघा आपल्याला कोणता नंबर रिप्रेझेंट करायचा अबॅकसमध्ये 38,405. तर ऑप्शन बी मध्ये जे बीट्स दिलेले आहेत ते आपला नंबर रिप्रेझेंट करतायत 38,405 म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 19 राउंड ऑफ 37,589 टू द नियरेस्ट 100. आता या ठिकाणी नियरेस्ट 100 काढायचं आहे आपल्याला. अशा कंडिशनमध्ये नियरेस्ट 100 जेव्हा काढायचा असतो बघा आपल्याला नंबर काय दिलेला आहे 37,589 आणि याचा नियरेस्ट 100 सांगतायत ते. तर याची 100 प्लेस बघा 100 प्लेस चेंज होणार आहे. 100 प्लेसचा मागचा डिजिट बघायचा. मागचा डिजिट काय आहे 8 हा डिजिट कसा आहे 5 पेक्षा मोठा आहे. जर हा डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर 100 प्लेसमधला डिजिट हा 1 ने इन्क्रीज होतो म्हणजे या ठिकाणी याचा राउंड ऑफ काय येईल 37,600. ओके ह्या नंबरची नियरेस्ट 100 व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 37,600. ऑप्शन आहे का दिलेला येस ऑप्शन सी दिलेला आहे 37,600. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज सेम ॲज द नंबर शोन. आता या ठिकाणी 8,000 प्लस 40 प्लस 3 काय नंबर तयार होईल 8,000
43. या ठिकाणी 8 + 4 12, 12 + 3 15. या ठिकाणी काय नंबर तयार होईल 80,043. 80,043. 80,403. या ठिकाणी एक आपल्याला हाऊस दिलेला आहे आणि त्या हाऊसवरती नंबर दिलेला आहे 80,043 आणि ह्या नंबरला ऑप्शन्समध्ये एक्सपांड केलेलं आहे. तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे तर बघू शकतात तुम्ही ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी.